अशक्य असं काहीच नसतं बरं का. तुम्हाला साबुदाणा वडे बाहेरून क्रंची आतून सॉफ्ट आणि तेही तेलात न तळलेल्या हवेत ना. माझा हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. 4-5 तास भिजलेला साबुदाणा घेतला आहे. त्यात हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, आले, मीठ, जिरे, आमचूर पावडर आवडत नसेल तर निंबू रस, साखर आणि भाजलेले थोडेसे जाडभरड कुटून घेतलेले शेंगदाणे, त्यासोबतच उकळलेला बटाटा हा किसून घातला आहे. सर्व साहित्य मी हलक्या हाताने मिक्स केलं, त्यामुळे साबुदाण्याचं टेक्स्चर खूप छान येतं. आता माझ्या या रेसिपीचं खरं सिक्रेट बघा. ही रेसिपी मी आप्पे पात्रात करणार आहे. बघा किती इझी रेसिपी आहे. इतके साबुदाणा वडे करायला मला छोटा चमचाही तेल लागलेलं नाहीये. डायटिंग असेल तरी काहीच टेन्शन घेऊ नका. या पद्धतीने साबुदाणे वडे करा आणि गरमागरम मस्त पोटभर खा. माझा व्हिडिओ कुठल्या गावातून बघताय तेही कमेंट सेक्शन मधून नक्की कळवा.